आजच्या व्हिडिओमध्ये आपण पानाकार गळ्याची मार्किंग कशी करायची ते पाहणार आहोत। तुम्हाला समजण्यासाठी मी इथे एक छोटासा कपड्याचा तुकडा घेतला आहे, त्यावर 10.5 इंचाची घडीचे माप टाकण्याचा प्रयत्न केला आहे। साडेदहा इंचाच्या ब्लाऊजच्या मापानुसार आपण मोंडा, गळा याची व्यवस्थित आखणी करून घेऊ। सर्वप्रथम आपण 2.5 इंचाचा गळ्याचा एक चौकोन इथे आखून घेतलेला आहे। खालून 2 इंचावर एक टिक मार्क केली आहे आणि वरून 1 इंचाच्या अंदाजाने अर्धा इंचावर एक टिक मार्क करून त्याला व्यवस्थित असा मी दिला आहे तसा व्यवस्थित आकार देऊन घ्या पानाकार गळ्याला आणि तोच कपडा व्यवस्थित मधोमध दुमटून घ्या, म्हणजे तुमचा पानाकार गळा हा दोन्ही साईडने आखला जाईल आणि त्यावर खडूने व्यवस्थित टिक मार्क